तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज 19 जुलै आहे. थोडासा स्पेशलवाला संडे आहे माझ्यासाठी. आणि मी सकाळपासून काल रात्रीपासून खूप काय काय गोष्टी बनवल्या, जसं चॉकलेट, केक आणि माझी फेवरेट ब्राउनी जी मी खूप दिवसापासून बनवली नव्हती. आणि आज एक माझी मैत्रीण आली आहे स्पेशल मला मेहंदी काढण्यासाठी. तिला नाही यायचं व्हिडिओमध्ये, पण आपण जस्ट ब्राउनी टेस्ट करूया आणि मग त्याच्यानंतर मग मेहंदी वापरूया. घे ग ब्राउनी, बघ कशी झाली. घे ना. अरे जोरात सांग कशी झाली. हां घे. माझी फेवरेट ब्राउनी खूप दिवसानंतर खूप छान झाली आहे. त्याच्यासोबतच मी भरपूर काय काय बनवले असेल. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला थांबावं लागेल व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत. खरं नाही वाटत की मी बनवली आहे, पण मीच बनवली. मी चॉकलेटची फर्स्ट ब्राउनी मी फेवरेट आहे. आता एवढी खाते आणि ही ठेवते आणि मग मी मेहंदी काढणार आहे. मग तुम्ही बघा मेहंदी कशी वाटते आहे. आणि मेहंदीसाठी पण तुम्हाला मी कॉन्टॅक्ट देईल. पण आधी तुम्हाला मेहंदी बघावं लागेल की ती मेहंदी कशी काढली आहे, तुम्हाला आवडते का. माझी तर ती आर्टिस्ट फेवरेट आहे आणि ती माझी शाळेची मैत्रीण आहे, पहिली दुसरीपासूनची मैत्रीण आहे माझी. आम्ही खूप खास फ्रेंड आहे, पण तिला यायचं नाही व्हिडिओमध्ये. ती नंतरला दिसणार आहे. पण तर आपण चालू करूया एवढं खाऊन मेहंदी काढायला. अजून जर कोणी आलं तर तुम्हाला दाखवेल. स्टे ट्यून आणि शेवटपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आजचा दिवस खूप स्पेशल आहे. मी बनवला आहे 19 जुलै, स्पेशली 19 जुलै. स्टे ट्यून, शेवटपर्यंत बघा. बेकिंग म्हटलं की सेजलच्या आवडीचा विषय. झोपेतून सुद्धा ती मुलगी उठून उभं राहील जर तिला म्हणलं की बाई चॉकलेट बनव, ब्राउनीज बनव. पण आता 2-3 महिन्यामध्ये मला वेळच मिळत नव्हता चॉकलेट्स, ब्राउनीज काहीच बनवण्यासाठी. मग म्हटलं की ठीक आहे, आता काहीतरी करायचंच आहे, चांगला दिवस घालवायचाच आहे, चांगला स्पेशल संडे बनवायचाच आहे, तर मग स्वतःसाठी काहीतरी बनवूयात. मग अशी चॉकलेटची फुल चॉकलेटवाली ब्राउनी बनवली मी आणि मला खूप जास्त आवडते. आणि त्याचे मला ऑर्डर्ससुद्धा भरपूर असतात, जे मी कधी दाखवत नाही कारण की मला वेळच मिळत नाही त्याचं पोस्ट वगैरे करायला. भरपूर बिझी शेड्यूल असतं माझं. मग अशी सुंदर अशी पूर्ण चॉकलेटवाली ब्राउनी बनवली. त्याच्यासोबत थोडेसे कपकेक्स बनवले आणि खरंच ब्राउनी खूप सुंदर झालेली. त्याच्यासोबत कपकेक्स पण खूप छान झालेले आणि चॉकलेट्स तर खूपच छान झाले होते. हे सगळं मला नाही रेग्युलर टाकता येत कुठे, पण ब्राउनीचा टेस्ट बघा मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला ब्राउनी दाखवते जवळून. पण प्रत्येक गोष्ट व्हिडिओमध्ये जेवढी छान नाही दिसत तेवढी ती समोर छान असते. ह्याला पूर्ण असं वरती एक लेअर अशी चॉकलेटची जी अशी पूर्ण फुगली आहे, जी मी बघते बाकीच्या मुलींची. पण मला माझी ब्राउनी खूप आवडते. माझ्यासोबत ती अजून लोकांना पण खूप आवडते. आहेत काही लोक ज्यांना खूप जास्त आवडते. काही लोक आहेत म्हणजे फ्रीजमध्ये ग्लासांमध्ये मग अशी ठेवलं बघ ते बनवलेलं का? हां 2 आण. काही लोक आहेत रोज मला कॉल करतात, मॅम बिग फॅन, मॅम बिग फॅन मॅम आम्ही तुमचे बिग फॅन आहे. आणि मला एक गोष्ट बोलतात, आम्हाला पेस्ट्री पाहिजे आत्ताच्या आत्ता. मग मी आत्ताच्या आत्ता आज हे बनवलं आहे. आत्ताच्या आत्ता नाही, सकाळपासून. आता ते फ्रीजमध्ये आहे ना, मग थोडंसं हे झालं त्याला, नूडल्स झाले. तुम्हाला बघायचं आहे का. अशी मी केक बनवले. रोज कॉल करतात मला, मॅम बिग फॅन, मॅम बिग फॅन आणि आम्हाला पेस्ट्री पाहिजे आत्ताच्या आत्ता. आता मी ऑफिसमधून कुठून आणू ना. मग आज मला थोडंसं स्पेशलवाला संडे होता, म्हटलं ठीक आहे स्पेशलवाला संडे तर मग हे पण बनवूया. याच्यासोबत मी अजून कुनाफावाले चॉकलेट्स पण बनवले. ते आता नाही दाखवलं, ते आता मी तुम्हाला एंडला दाखवलं. आता एवढं बस. आता आपण मेहंदी बघूया. ही पोरगी आली आहे 2-2:15 वाजता आली आहे. पण मी थोडंसं केक वगैरे बनवत होते तर त्याच्यामध्ये खूप जास्त वेळ गेला. आणि ही आहे आमची मैत्रिणी जुनी, आमची फ्रेंडशिप आहे. पण आम्ही खूप कमी भेटतो. 2 वर्ष आधी, 3 वर्ष आधी ही माझ्या घरी आली. 2 वर्ष आधी, हां 2 वर्ष आधी ही माझ्या घरी आलेली. तेव्हा पण तिला मेहंदी काढलेली आणि मला हिची मेहंदी खूप आवडते. दुसऱ्यांकडनं मला काढून घ्यायची नसती, पण हिला वेळ नसतो, ही येत नाही. मग मला दुसरीकडनं काढून घ्यावी लागते.
मग एवढीच काढली, थोडी थोडीच काढली. कशी तर आता मेहंदी काढायला सुरुवात केली. आता वाजले 2:15 बरोबर. हां, 2:15च वाजले बरोबर. तर बघूया आपण किती वेळ लागतो. 2:15 मध्ये तुम्ही मेहंदी सिलेक्ट केली की कोणती काढायची आहे. एक तास गेला, 1 तास झाला बरोबर. 1 तास हात झाला आहे. जरा टाईमपास चालला ना आमचा, बोलता बोलता आमचं काम चालू. मेन दरवाजा बंद केला की बाहेरचा उजेड आतमध्ये येत नाही आणि मग ते अंधारमध्ये व्हिडिओ चांगला येत नाही, काही दिसत नाही. मग त्याच्यामुळे ना दरवाजा ओपन होता आणि बाहेरचा एवढा आवाज येत होता ना, मला त्याचा अंदाजच नव्हता की एवढा आवाज येतो आहे. मला खरंच अंदाज नव्हता की हिने मेहंदी काढल्यानंतरनं ती मेहंदी इतकी सुंदर दिसणार आहे, इतकी सुंदर. खरंच मला वाटत नव्हतं. हॅलो, तर ही अशी सुंदर अशी मेहंदी बघता की माझ्या खास मैत्रिणीने काढलेली. ती ब्रायडलच्या ऑर्डर्स घेते, खूप सुंदर मेहंदी काढते ती. तर मी तिची खाली इथं आय डी मेन्शन करते, तिचा नंबरसुद्धा देते आणि ती क्लासेससुद्धा घेते. येत्याच महिन्यात तिचे नवीन क्लासेस, नवीन बॅच सुरू होती आहे. जर तुम्हाला ही मेहंदी काढायची असेल किंवा शिकायची असेल तर नक्की तिला मेसेज करा. ती अशी सुंदर सुंदर तुम्हाला खूप साऱ्या भरपूर पॅटर्न्सची मेहंदी शिकवणार आहे. तर ज्यांना पण इंटरेस्ट असेल तुम्ही तिला मेसेज करा किंवा कॉल करा, तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळून जातात. थँक्यू. जर सुंदर अशी मेहंदी काढून झालेली आहे, त्याच्यानंतर मी आज काय काय बनवलं तुम्हाला दाखवते. हे बघा, हे असे केक आहेत छान. चॉकलेट अशी दाखवू, कुनाफावाले चॉकलेट आहेत, कुनाफावाले चॉकलेट आणि ब्राउनी आणि अजून चॉकलेट. अशी स्वीटवाली ब्राउनी बनवते, स्वीटवाली ब्राउनी. छान अशी ब्राउनी बनवते मी मस्त. तर आज मी सगळं हे खाणार आहे आणि अजून पण काय काय बनवलं आहे पण दाखवायला एवढंच येतं. हे हातपुसाचा कपडा आहे. ज्याला फिलिंगची कदर नसती, आपण पण त्याची कदर नाही करायची असते. हे हातपुसासाठी ठेवलं आहे, आजच कापलं ह्याला मी, 19 जुलै. तर आपण स्टेट येऊन बघूया. आता मी बाहेर जाणार आहे, बाहेर जाऊन काय करणार आहे, काय खाणार आहे तुम्हाला दाखवते. स्टेट येऊन मी जोपर्यंत ब्राउनी संपत नाही तोपर्यंत मी काय शांत बसत नाही. मग थोडी ब्राउनी खाल्ली, मग थोडंसं आवरून बाहेर गेले. माझी मावशी आलेली, म्हटलं काहीतरी खाऊयात. मग गेलो भेळ खायला. मग ते भेळ खाल्ली, मावशीने पाणीपुरी खाल्ली. आणि ही आमची बहीण, म्हणजे आमच्या घरातली सगळ्यात छोटी माझी बहीण ही, तिने पण ब्राउनी खाल्ली, तिला पण आवडली. आणि मग लागलं स्वयंपाकाला. माझा मामा किचनमध्येच असतो. मग मी भाकरी केल्या. आजकाल ना मला रोज असं नाचणीची भाकर खाऊ वाटते. तर मी आता आठवड्यातून 3-4 वेळा तर नाचणीची भाकरच खाते. 2च करते, मी खाते आणि अजून कोणी खाल्ली तर. आणि मग भाकरी झाल्या की मग चपात्या पण केल्या सर्वांसाठी. चपात्या आवरल्या. मग चपात्या वगैरे झाल्यावर जेवण वगैरे केलं. मावशी काय जेवायला नव्हती थांबली. मग तिच्यासोबत बोलता बोलताच जे काय होतं ते कामं आवरली. मग थोड्याशा गप्पा झाल्या. मग जसं जेवण झालं की लगेच जेवायला बसलो. भांडी वगैरे आवरली, मग बसले फोन घेऊन. आहे तर जेवण वगैरे झालं आहे सगळं. आजचा दिवस खूप स्पीडने गेला. आजचा म्हणजे काल रात्रीपासूनच माझा दिवस खूप फास्ट गेला. कालची रात्र पण खूप फास्ट गेली, आजचा दिवस पण खूप फास्ट गेला. तर जसं मी तुम्हाला दाखवलं, जेवण बनवत होते, मग जेवण बनवलं, जेवण झालं. मग बाकीची काही थोडी कामं होती ती आवरली, सगळं झालं आवरून. मग म्हटलं की ब्लॉगचा एंड करायचा आहे. तर आपण ह्या 2 शब्दांनी आपला ब्लॉग इथे संपला आहे असं सांगूयात. आणि ते 2 शब्द माझ्यासाठी थोडेसे इम्पॉर्टंट आहेत. कोणाला फील होईल, कोणाला नाही होईल, कोणाला त्याच्याबद्दल काही वाटेल, कोणाला नाही वाटेल, कोणाला त्यातनं भरपूर काही समजेल, कोणाला असं वाटेल की काहीतरीच बडबड करते. पण 2 शब्द मनापासून कधी कधी बोलते असं. तर आजचे मनातले 2 शब्द तुम्ही ऐका. तुम्ही जर माझा पूर्ण दिवसाचा व्हिडिओ बघितला असेल तर खरंच खूप खूप थँक्यू. आता वाजले किती 10:45 झालेत. मी शेवटचे काही 2 शब्द मला तुम्हाला सांगायचे आहेत. आयुष्यामध्ये खूप लेख आहेत.
आयुष्यामध्ये खूप लोक येतात, खूप लोक जातात. काही लोक थांबतात, काही लोक नाही थांबत. पण जे थांबतात ते आपले असतात. जे नाही थांबत ते आपले नसतात, ते आपल्यासाठी आलेलेच नसतात. आणि हे स्वप्नील जोशी सरांचे शब्द आहेत. जेव्हा वेळ येते ना, तेव्हाच त्या शब्दांचा, त्या ओळींचा अर्थ कळतो. असं नाही कळत. प्रत्येकाची ती वेळ भरपूर वेगवेगळ्या टाईममध्ये म्हणजे प्रत्येकाची वेळ वेगवेगळी असते जेव्हा त्यांना ह्या शब्दांचा अर्थ कळतो. असं नाही आहे की मला त्या शब्दांचा आज अर्थ कळाला आहे, असं नाही आहे. तसं तर खूप वेळा असं आधी झालं आहे की मला या शब्दांचा अर्थ कळला आहे, मनापासून कळला आहे की हे असं काय. पण एक वय असतं, त्या वयामध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने समजतात. ही एक गोष्ट झाली. आणि अजून एक दुसरी गोष्ट, अंत असते प्रारंभ. म्हणजे जिकडे तुमचा शेवट होतो ना, तिकडनंच तुमची एक नवीन सुरुवात होते. आणि हे पण वेळ आल्यावरच समजतं. नाहीतर मग आपण काही गोष्टींमध्ये अडकून राहतो, त्याच्यामध्ये खूप विचार करतो, आपला वेळ वायाला घालवतो. पण त्या गोष्टी तेवढ्या इम्पॉर्टंट नसतात. ज्या गोष्टींमुळे हे सगळं घडते त्या गोष्टी तुम्हाला एवढं इम्पॉर्टंट नाही देत, जेवढं तुम्ही इम्पॉर्टंट देता, जेवढं तुम्ही एफर्ट्स लावता, जेवढं तुम्ही त्रास करून घेता, त्यावेळेस तुम्हाला नाही वाटत. पण ही गोष्ट खरी आहे, अंत असती प्रारंभ. जिथे सगळं संपतं आहे तिथूनच सगळं चालू होतं आहे. आणि जर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर हे पण तुम्ही बघत असाल तर एवढं लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा, अंत असती प्रारंभ. आणि पहिली गोष्ट, जे आपल्यासाठी थांबतं तेच आपलं असतं. कोणी जातं आहे तर तुम्ही त्याच्यासाठी नका रडू, तुम्ही त्या गोष्टीचं वाईट नका वाटून घेऊ, त्या गोष्टीचं काहीच नका वाटून घेऊ. वाटतं जर आपण एखाद्या गोष्टीसाठी वेळ दिला आहे, एफर्ट्स लावले आहेत, काहीतरी केलं तर तुम्हाला त्या गोष्टीचं वाईट वाटणार, ते साहजिक आहे. पण नका वाईट वाटून घेऊ. जर ती व्यक्ती तुमची असती तर ती तुमच्या जवळ असते, ती तुमच्यासोबत असते. ती जर तुमची असती तर ती तुमच्यासोबत असते. बस मला एवढंच सांगायचं होतं. आणि खरंच जर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल की मला नाही येत अजून व्हिडिओ काढता, मला नाही येत अजून बोलता, मला नाही काही गोष्टी करता येत अजून, ॲडजस्टमेंट वगैरे खूप काही गोष्टी नाही करता येत, पण तरी पण मी एक माझा प्रयत्न करते आहे. आणि असं होतं की नाही, मला आज व्हिडिओ काढायचाच आहे माझ्या पूर्ण दिवसाचा, की मी आज काय केलं काय नाही केलं. त्याच्यामागे काही रिझन आहे सुद्धा आणि नाहीसुद्धा. विचार केला तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि जर डोक्यातच नाही आणलं तर काहीच नाही आहे. त्याच्यामुळे खुश राहा, स्वतःचा विचार करा, स्वतःला ग्रोअप करा आणि स्वतःवर लक्ष द्या. खरंच माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असेल तर त्यासाठी खूप खूप थँक्यू. मी नाही बोलणार की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला वाटेल तुम्ही करा, तुम्हाला नाही वाटेल नका करू. आणि हे मी माझ्यासाठी केलं आहे. तर थँक्यू. गुड नाईट, बाय. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.